DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. नाशिक महानगरपालिकेचं डांबरीकरण सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील माडा कॉलनी, पाटील पार्क, मेदके माळा, जाधव संकुल या भागात गेल्या काही दिवसांपूर्वी MNGL गॅस लाईन व पाण्याच्या पाईपलाईनसाठी डांबरी रस्ते फोडण्यात आले होते. तर काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती अत्यंत निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून ठेकेदाराकडून केवळ दिखाऊ व डागडुजीचे काम सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चक्क मातीवर थेट डांबर टाकून रस्ता बुजवण्याचा प्रकार सुरू असल्याचे आज दिनांक 20 जानेवारी रोजी पाटील पार्क परिसरात त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर संदीप तांबे यांनी हातानेच टाकलेले डांबर अलगद निघून येत असल्याचे दाखवून दिले. यावेळी ठेकेदाराच्या प्रतिनिधीकडे विचारणा केली असता आमच्याकडे सध्या कॉम्प्रेसर मशीन उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आले. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संदीप तांबे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली. जोपर्यंत दर्जेदार व नियमाप्रमाणे काम होत नाही तोपर्यंत हे काम होऊ दिले जाणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला. तसेच या कामादरम्यान संबंधित विभागाचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सार्वजनिक रस्त्यांवर अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांच्या हक्काचा पैसा व नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे चित्र समोर आले असून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी अधिक माहिती दिली असून प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रभाग 26 मध्ये इतका अनागोंदी कारभार चाललेला आहे. नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहे आणि लगेच इथं नको त्या गोष्टी व्हायला सुरुवात झाली. अतिशय खालच्या दर्जाचं असं काम या ठिकाणी डांबरीकरणाचं चालू आहे. हे जे MNGL कंपनीची जी लाईन गेलेली होती पहिली आणि तिचं जे खोदकाम झालेलं होतं त्याचं रिपेरिंगचं काम मागे चालू झालं होतं. ते रिपेरिंग करण्यात 3-4 महिने तर यांचे गेलेच, परंतु या खडीकरणावरती कुठलीही माती न काढता डांबर टाकण्याचं पाप महापालिकेच्या या टक्केवारीच्या कॉन्ट्रॅक्टरांकडून सुरू आहे. आज या ठिकाणी हे ठेकेदार कोणालाही जुमानत नाही, सामान्य नागरिकांना तर अजिबात जुमानत नाही आहे. यांना प्रशासनाचा किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीचा या ठेकेदारानं कुठलाही वचक नाही न म्हणण्यापेक्षा त्यांची मिलीभगत सुरू आहे. हे कित्येक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि यामुळे या पूर्ण प्रभाग 26चं वाटोळं झालेलं आहे. कुठलंही काम हे दर्जा नसलेलं असलेलं आहे, त्याला कुठलाही दर्जा राहिलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही जे खडी टाकलेली होती त्यावरती कुठलीही माती न काढता डांबर टाकायचं काम चालू आहे. याबाबत आपण संबंधित मनपाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे कल्पना दिली आहे का? नाही, मी संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरशी बोलल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की आमचं हवा मारण्याचं जे कॉम्प्रेसर असतं माती काढून टाकण्यासाठी जे वापरलं जातं ते बंद पडलं आहे. ते आम्ही उद्या आणू, परंतु आज जेवढं काम होतं तेवढं आम्हाला करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच्याकडे कोणी लक्ष द्यायलाच नाही आहे. आज जेवढं होतं तेवढं करून घ्यायचं, मग ते कशा पण पद्धतीने होईल. मग याचं मोजमाप कोण करतं, याची बिलं कोण काढतं, याची खरंच तेवढी जाडीचं डांबरीकरण केलं जातं आहे का, तेवढं खडीकरण केलं जातं आहे का, हे कुठलंही मोजमाप न करता महापालिकेच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे. हे काम चालू असताना जो महानगरपालिकेचा अधिकारी आहे तो जागेवर असणं बंधनकारक आहे. नाही, यात असं कुठलाही अधिकारी आजपर्यंत इथून मागेही आजही असा कुठलाही सक्षम अधिकारी या ठिकाणी कधी उभा राहत नाही. काय सांगाल, हे जर सुधारणा झाली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार? माझं पुढचं पाऊल काय असतं याच्यापेक्षा अधिकाऱ्यांनी याच्यात व्यवस्थित लक्ष घालावं. शासनाचा पैसा आहे, जनतेचा टॅक्सचा पैसा आहे, हा वाया जातोय, चोरी केला जातोय, अपयोग त्याचा केला जातोय. असं चुकीच्या पद्धतीने जर कामं होत असतील तर ग्रामीण भागापेक्षा भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कोणी म्हणजे हा टक्केवारीचाच खेळ दिसतोय आम्हाला.
या रस्त्यावर बरेचसे खड्डे पडलेले आहेत. नागरिकांचं असं देखील म्हणणं होतं का जे मोठमोठे खड्डे ते बुजवले जातात आणि काही खड्ड्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, खरं आहे का? आता मागे सन्माननीय आमदार साहेबांनीच विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की कितीतरी कोटीचे खड्डे बुजवले असं, आणि त्याची चौकशी करण्यात यावी. सत्य असं म्हणूनच तो मुद्दा उपस्थित राहिला होता ना विधानसभेमध्ये. परंतु हे खड्डे किती बुजवते आणि त्याचं मोजमाप कोण करतंय, तो खड्डा खरंच किती खोलीचा होता, किती रुंदीचा होता, किती लांबीचा होता, याची आज तागायत कोणालाही माहिती भेटत नाही. कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांचा तो खेळ सुरू आहे. असं कुठलंही निष्कृष्ट दर्जाचं काम आम्ही नागरिक म्हणून या ठिकाणी खपवून घेणार नाही. ते काम आम्ही बंद ठेवायला लावलेलं आहे. जोपर्यंत पालिकेचा जबाबदार अधिकारी या ठिकाणी त्यांच्या देखरेखीखाली हे काम व्यवस्थितरित्या पार पाडत नाही, तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही. दुसरी गोष्ट, या प्रभाग क्रमांक 26मध्ये याआधी करोडो रुपयाचे असे चुकीचे कामं झालेले, त्याची प्रशासनानं लवकर चौकशी करावी अशी आम्ही मागणी करणार. DPN न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.